नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया बिल ऑफ एक्सचेंज मधील पहिल्या 4 मेथड, त्या ड्रॉवरच्या बुक मधल्या आणि ड्रॉईच्या बुक मधल्या एंट्र्या पहा. त्यातली जी पहिली एंट्री आहे सिंपल बिलाची, तर सिंपल बिलाची एंट्री ड्रॉवरच्या बुक मध्ये अशी होते, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. पहा, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट, अशा पद्धतीची ही जी एंट्री आहे ती होणार आहे ड्रॉवरच्या बुक मध्ये. तर हीच एंट्री आपण जर बघितलं ड्रॉवीच्या बुक मध्ये, तर ती अशी एंट्री होईल, ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. बिल्स पेएबल. पहा, ही झाली आपली बिलाची एंट्री सिंपल. काय ड्रॉवरच्या बुक मध्ये एंट्री होईल बिल्स रिसिवेबल डेबिट टू ड्रॉवी, आणि ड्रॉवीच्या बुक मध्ये एंट्री होणार आहे ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. ही सिंपल मेथड मधली पहिली एंट्री. आपण जर याची सेकंड मेथड बघितली, ती मेथड आहे डिस्काउंटची. तर डिस्काउंटची आपण एंट्री बघू इथं. तर डिस्काउंटची एंट्री पहा, आपण एक सिरियल नंबर 2 घेऊ सध्या. तर डिस्काउंटची एंट्री अशी होते ड्रॉवरच्या बुक मध्ये, बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. टू बिल्स रिसिवेबल ला शॉर्टकट B/R असं आपण लिहितो. तर पहा, ही एंट्री जी आहे ती आहे डिस्काउंटची, बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. जेवढं काय बिल आहे त्यावर किती टक्के डिस्काउंट दिलाय आणि तो किती महिन्याचा आहे हा मायनस करून पैसे तुमच्या बँकेच्या अकाउंटवर येतील. तर विद्यार्थ्यांनो, ही जी एंट्री आहे ही ड्रॉवीच्या बुक मध्ये होणार नाही. म्हणजे ही 2 नंबरची जी डिस्काउंटची एंट्री ती आपल्याला ड्रॉवीच्या बुक मध्ये करण्याची गरज नाहीये, कारण तो संबंध जो आहे तो ड्रॉवर आणि त्याच्या बँकेशी आहे, त्यामुळे त्याचा ड्रॉवीचा काही तिथे संबंध येणार नाही, त्याच्या बुक मध्ये ती एंट्री होणार नाही. आपण मेथड नंबर 3 जी एंट्री पाहिली होती ती होती इंडोर्समेंटची. तर इंडोर्समेंटची एंट्री अशी पहा, इंडोर्सी अकाउंट डेबिट. इंडोर्सी म्हणजे हा एक तिसरा पर्सन आहे. इंडोर्सी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, अशी आपल्याला सिंपल एंट्री करता येईल मेथड नंबर 3 इंडोर्समेंटची, की हे बिल कोणाकडे गेलं आता, इंडोर्सी कडे. तर ही सुद्धा एंट्री ड्रॉवीच्या बुक मध्ये होणार नाही, कारण हा जो संबंध आहे हा ड्रॉवर आणि इंडोर्सीची असल्यामुळे ती एंट्री ड्रॉवीच्या बुक मध्ये होणार नाही. तर आपण सध्याला नो एंट्री असं लिहितोय, परंतु तुम्हाला ते लिहायची गरज नाही, आपण समजण्यासाठी लिहिलोय फक्त डिस्काउंटची एंट्री, इंडोर्समेंटची एंट्री, आणि आपली जी चौथी स्टेप आहे ती आहे बिल सेंट फॉर कलेक्शनची एंट्री. तर पहा, बिल सेंट फॉर कलेक्शनची एंट्री अशी होते, बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट, बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. पहा, ही झाली चौथ्या मेथडची एंट्री. आपण फक्त शॉर्ट एक एंट्री पाहिली त्याची पहिली फक्त. तर ही सुद्धा एंट्री ड्रॉवीच्या बुक मध्ये होणार नाही. ह्या 3 स्टेप मधली नो एंट्री असं सध्याला समजण्यासाठी लिहिलो. तर एकदा परत बघा, पहिली आपण जी बिलाची एंट्री केली बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी, ही आहे बिलाची एंट्री. ही बिल ऑफ एक्सचेंज मध्ये 100% पहिली एंट्री होणार आहे. परचेस सेल असेल तर तिची पहिली एंट्री करायची. तर ड्रॉवीच्या बुक मध्ये एंट्री होईल ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आता समजा हे बिल जे आहे तुमचं ते डिस्काउंट केलं, तर तिथे डिस्काउंटची एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, ड्रॉवीकडे होणार नाही. इंडोर्समेंटची एंट्री इंडोर्सी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, ती सुद्धा ड्रॉवीकडे होणार नाही. आणि बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, ही सुद्धा ड्रॉवी मध्ये होणार नाही, कारण 2, 3 आणि 4 नंबरच्या ज्या मेथड आहेत त्या एंट्री आहेत, त्यांचा फर्स्ट जी एंट्री होणार आहे तो संबंध ड्रॉवर आणि ती थर्ड पर्सन त्यांच्या सोबत आहे. म्हणजे डिस्काउंट मध्ये बँकेसोबत आहे, इंडोर्समेंट मध्ये इंडोर्सी सोबत आहे, आणि बिल सेंट फॉर कलेक्शन मध्ये सुद्धा बँकेशी सोबतच येतो. त्यामुळे ड्रॉवीचा तिथे काही संबंध उद्भवत नाही, त्यामुळे ती एंट्री आपल्याला तिथे करण्याची गरज नाही. ठीक आहे, याच्या पुढे आपण पाहणार आहोत की बिल हॉनर्ड झालं तर काय पोझिशन होणार आहे, आणि डिसऑनर्ड झालं तर काय पोझिशन होणार आहे ड्रॉवर आणि ड्रॉवीच्या बुक मध्ये. ठीक आहे, पुढील भागात आपण ते पाहूया.